ठंडे पानी से नहाओ और खुश रहो। हिवाळा असल्यामुळे एवढ्या दिवसापासून मी गरम पाण्यानेच आंघोळ करत होती, बट मी आज थंड पाण्याने आंघोळ केली आणि थंड पाण्याने आंघोळ करून खूप छान वाटत होतं. तसं तर गरम पाण्याने आंघोळ केलंच नाही पाहिजे, कारण खूप सारे त्याचे साईड इफेक्ट आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी रेडी झाली आणि शालीमारला गेलो. ऑलरेडी माझी मैत्रीण माझी वेट करत होती आणि गेले गेले आम्ही सगळ्यांनी बाप्पांचं दर्शन घेतलं. लाईफमध्ये मैत्रीण असणं खूप गरजेचं असते, कारण सुखदुःखात तीच फक्त आपल्याला समजून घेते. कारण आपण बाहेर राहतो आणि मैत्रिणीशिवाय आपलं कोणी नसतं. त्याच्यानंतर 7-8 वर्षापासून आम्ही एकत्र राहत होतो, बट आता जिम्मेदारी किंवा जॉब वगैरे आल्या त्याच्यामुळे आम्ही वेगळे वेगळे झालो आणि 2-3 महिन्यापासून आम्ही आता भेटलो. अकेली न बाजार जाया करो, नजर लग जाएगी. लाईफमध्ये मैत्रीण असणं किती महत्त्वाचं आहे हे सांगायची काही तुम्हाला गरज नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे. तर शालीमारमध्ये आम्ही काय शॉपिंग केली, काय काय एन्जॉय केला ते मी तुम्हाला दाखवते. रोज डे संपल्यावर आम्हाला रोज दिसले म्हणून आम्ही फक्त व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि फोटो वगैरे शूट करून घेतले. त्याच्यानंतर साडी घ्यायची होती सिस्टरसाठी म्हणून गेलो, बट साडी काही आवडली नाही म्हणून नाही घेतली. मैत्रिणीने पैजण घेतले, म्हटलं चला मैत्रिणीने घेतलं ना आपण कसं मागे राहायचं, म्हणून मी पटकन घेतले. आणि प्राईस तर मी काही सांगणार नाही, पण कसे दिसताय तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. गंगेवर गेलो आणि गंगेवरचा इव्हिनिंगचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती सुंदर वाटतंय. आणि मी एवढी सारी शॉपिंग केली होती, तेच मी घेऊन फिरत होती आणि फिरून फिरून खूप दमलो होतो, म्हणून आम्ही ज्यूस प्यायला गेलो होतो. पायनॅपलचा ज्यूस घेतला आणि मस्तपैकी एन्जॉय केला. नाशिकचे ऑलमोस्ट लोक आलेले होते वाटतं तिथं ज्यूस प्यायला. त्याच्यानंतर घरी गेली आणि उन्हात फिरायची सवय नाही आहे, थोडासा त्रास होत होता. झोपली होती. झोपून उठल्यावर भांडे वगैरे घासले आणि मस्तपैकी आवरून घेतले. आणि मी ना आता किचनचा सेटअप चेंज केलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटत होतं. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.